चला स्पीडअप घ्या आता पंच स्पीडअप घ्या नाही तर आम्ही दोन्ही संघांना पेनल्टी लावू आता. बघा त्या दोन्ही खेळाडू मात्र बघायला लागला आमच्याकडे. तर पंचांकडून ग्रीन सिग्नल. धनाजी जळे गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला आहे लेफ्ट हँड बॅट्समन किरण पाटील आणि किरणच्या बॅटमधून आलाय तो खणखणीत ब्रँडेड षटकार. काय सुरुवात केली आहे किरण पाटीलनं. विश्वास पाटील मात्र कानमंत्र देताना की चांगली सुरुवात झाली आहे. आता या सुरुवातीला गळती न लागो असं कानमंत्र देत असताना विश्वास पाटीलला आपण पाहिलं. धनाजी गोलंदाजी मार्कवर एक जुना जाणता अनुभवी गोलंदाज त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे स्वतः संघनायक. आता मात्र फुलचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चित पळायला मिळाली आणि एकेरी धावेनं मात्र समाधानित व्हावं लागलंय. नेरे धुंद्रे विभाग तालुका निहाय स्पर्धा आणि त्याचबरोबर लेजंड खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. स्ट्राईक कोणाकडे आले तर टायगर विश्वास पाटीलकडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय धनाजी जळे फ्रॉम धुंद्रे. स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याला मात्र खरपूस समाचार घेत असताना क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र प्रेक्षक बनून राहिलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय हवाई सफर. पुन्हा एकदा षटकारानं सुरुवात केली आहे ती विश्वास पाटीलनं. किरण पाटील षटकार मारू शकतो पहिल्या सुरुवातीला तर मी देखील टायगर आहे आणि वाघाची दहाड फोडला पहाड आणि इथे षटकार मारलाय विश्वास पाटीलनं. धावसंख्या एकूण 13. तुम्ही कट केलं तर आम्हाला कुठं सांगा. तुम्ही कट केलं तर आम्हाला सांगा. पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक हवाई सफर ब्रँडेड षटकार. विश्वास पाटील थांबायला तयार नाही आहे. धनाजी जळेवर चढवलाय हल्ला. सुरुवात केली किरण पाटीलनं षटकारानं आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार. चला चेंडू द्या. या षटकातील तिसरा षटकार आपण पाहतोय. अतिशय महागड षटक 19 धावा तब्बल कुठल्या गेलेत. पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवाई सफर. बॅक टू बॅक 3 षटकार हॅट्रिक षटकार पाहायला मिळत आहेत. विश्वास पाटीलच्या बॅटमधून निघाले हे 3 खणखणी षटकार. पहिली हॅट्रिक षटकारांची मोहर उमटवली आहे विश्वास पाटीलनं. आणि मी सकाळपासून अनाउन्समेंट त्यांच्या नावाची का करतोय आता तुम्हाला कळलं असेल. प्रेक्षकांची मनं जिंकले. वयाच्या 50 नंतर शतकी खेळ घेऊ शकतो तो टायगर मात्र मैदानामध्ये दाखल झाला आहे. हॅट्रिक षटकार पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. निश्चितच धनाजी जळे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल. 25 धावा. सन्मान दिला. ही आहे मोठ्या खेळाडूची ओळख. याने ओळखलं की लागोपाठचे 3 षटकार आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर सन्मान. धावसंख्या एकूण 26. अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल धनाजी जळे याचं. एक अनुभवी लेजंड खेळाडू आहे धनाजी जळे
अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर देखील आहेत, हॅट्रिक विकेट देखील त्याच्या नावावर आहेत. परंतु आज नवीन मैदान, नवीन खेळपट्टी, नवीन खेळाडू आणि त्यामुळं मात्र वर्चस्व ठेवलं आहे ते BBP पनवेल संघाच्या खेळाडूंना किरण पाटील आणि रायगडचा टायगर विश्वास पाटीलनं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. राम नरेश नरेश आलाय गोलंदाज मार्कवर. इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर आणि चेंडूला सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं विश्वास पाटीलकडे आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. महिलांना विनंती करतोय आपण ग्राउंडच्या बाहेरून जायचं आहे. क्रिकेटचा खेळ चालू आहे. चेंडू लागला तर इजा होईल. स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला हवाई सफर दाखवलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक पक्ष पडून राहिला आहे. आणखी एक दमदार फटका, षटकार. तीन वेळा झाले जी सुरुवात ठेवली होती मी म्हणेन धनाजी दळेच्या गोलंदाजीवर ती सुरुवात पुन्हा एकदा केली आहे नरेशच्या गोलंदाजीवर. ब्लॉकवरचा चेंडू पहिला पाहिला होता, त्यानंतर अखूट टचबाजीचा चेंडू, त्याला मात्र झाडला सीमारेषे बाहेर. आता मात्र मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चलबिचल पाहायला मिळाली होती, परंतु घडलं काय तर सिंगल फक्त पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली आहे ती किरण पाटीलकडे. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 33 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समन असल्या कारणानं मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं जरी असला तरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. नरेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आहे. षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न असेल तर नरेश या गोलंदाजाचं. आणि त्याचबरोबर अजून एक लेजंड खेळाडू, पारगावचं भविष्य उजळ करणारा खेळाडू म्हणजे आपल्या भाच्याना क्रिकेटमध्ये दमखम दाखवणारा खेळाडू आपण पाहिलं तर नरेश गायकवाड यांचं इथं आगमन झालेलं आहे. कृपया आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. संजय म्हात्रे आपली वाट पाहत आहेत. ओहो, पुलचा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि इथे मात्र अजून एक मोठा फटका. किरण पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. दोन्ही फलंदाज थांबायला तयार नाही आहेत. नरेशजी गायकवाड या आपण आमच्या व्यासपीठावर. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 43 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना 43 धावा. हो, इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली आहे. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागेल आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. बिनबाद 44 धावा म्हणजेच प्रति षटकामागे 22ची सरासरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 26 धावा आणि त्यानंतर मात्र 18 धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. चला नरेश दादा गायकवाड आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर निनाद तारेकर आपण दोघे आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. आज आपल्याला सर्व लेजंड खेळाडू खेळताना पाहायला मिळते. वयाच्या 40 नंतर देखील तीच दहशत, तीच दमखम, तोच दरारा पाहायला मिळेल. नरेश दादा गायकवाड आणि निनाद तारेकर आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा. आपला सन्मान होईल. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नरेश दादा गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुमच्या या कारकिर्दीला आणि खेळाला. तर कॅमेरामॅन आमच्या व्यासपीठाकडे कॅमेरा फिरवा. बारको दादा
एक फोटो सेशन होऊ दे. ए बॉलर नेम मारुती. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. किरण पाटीलच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळेल. परंतु इथे काय घडलं तर जोरदार अपील देखील केले पंचांकडे. दाद मागितली परंतु पंचानं दाद दिली नाही आहे. निनाद तारेकर यांचा देखील सन्मान आपण पाहिलं. तर भूषणचा देखील सन्मान होता इथे. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित. आणि किरण फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा पुलचा फटका बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे 2 चेंडू नंतर षटकार देखील पाहायला मिळालं पुन्हा एकदा. आणि खरोखरच धाबांचा ओघ सातत्यानं सुरू आहे. असं वाटलं होतं मारुतीनं 2 चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर असं वाटलं की धावांवर अंकुश लागेल. परंतु किरण पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रायगडचा टायगर विश्वास पाटील आहे. धाबांचा ओघ सातत्यानं असंच सुरू राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावसंख्या एकूण 50 धावा लागल्यात VBP पनवेल संघाच्या. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क निश्चित झाला नाही आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. तर मारुती एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर चांगली गुणवत्ता ठासून भरलेला गोलंदाज देखील आहे. इथे मात्र चेंडूला क्लिक केलाय. फाईन लेग क्षेत्र निवडला. चेंडू जाते फाईन लेग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि 2 धावा निश्चित मिळतात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मारुतीनं मात्र आतापर्यंत 4-5 चेंडू फेकलेत आणि 8 धावा खर्च केलेत. त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 3 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज किरण आणि त्याचबरोबर फाईन लेग क्षेत्र निवडलाय लेजंड क्रिकेटर नरेश मस्कर यांचं इथं आगमन झालेलं आहे. नरेश दादा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा देखील सन्मान होतोय. विनोद पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान होतोय. संजय मात्रे यांच्या शिवास्ते खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आभार व्यक्त करतोय. विनोद दादा आपण इथं आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आणि तुमचा सन्मान किरण पाटीलने केलाय. कारण षटकार मारून या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 58 धावा विदाउट लॉस. 58 धावा धावफलकावर VBP पनवेल संघाच्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. अजूनही 2 षटकं उरली आहेत. धावा किती होतील आणि धावा किती जमा केल्या जातील. नवीन गोलंदाज विलास उसाटकर गोलंदाज पाहायला मिळतोय. पुढच्या 2 षटकामध्ये धावांवर अंकुश लावणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर VBP हा नाव एक पनवेल तालुक्यामध्ये गाजलेलं नाव आहे आणि त्या नावाला साजेशी अशी आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली किरण पाटील आणि विश्वास पाटील यांच्या माध्यमातून. पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. इथे मात्र एक धाव निश्चित पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. 1 धाव निश्चित मिळते आणि एकेरी धावेनं धावसंख्या पुढं सरकताना पाहायला मिळेल. 59 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील असलं तरी बदल करावा लागतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज किरण पाटीलला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 षटकार लगावलेत किरण पाटीलला. पुन्हा एकदा पुलचा पटका. क्षेत्ररक्षक आहे की नाही पाहायचं आहे परंतु काय जजमेंट पाहायला मिळतोय आणि नितीननं मात्र तो झेल पकडलाय आणि फुलटॉस चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेता आला नाही आहे.
आणि नितीनच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं ते विलास उसाटकरनं आणि चांगली गोलंदाजी पहिला ब्रेक मिळून दिला. मी म्हणेन VBP पनवेल संघाच्या फलंदाजीच्या मार्फत आपण पाहिलं तर किरण पाटील हा फलंदाज 4 षटकाराच्या मदतीनं आणि त्याचबरोबर एक चौकार 13 चेंडू फेस करत असताना 32 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला. तो किरण पाटील डगआउटचा शिकार ठरलाय. नवीन फलंदाज कैलास पोरजी मॅन फ्रॉम धानसर. आणि विलासनं मात्र आपलं काम आतापर्यंत चोखपणे बजावलं आहे. कारण पहिला चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळाली आणि मगाशीच मी म्हटलं होतं की आता उर्वरित 2 षटकामध्ये धावांवर अंकुश लावणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली ते विलास उसाटकरची. हो, इथे मात्र चेंडू या कशा पद्धतीनं फलंदाजी बॅटकट की लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा आणि 4 धावा मिळतील ते निश्चितच VBP पनवेल संघाला. धावसंख्या आपण पाहिली तर 63 धावा, 64 झाले. धावपलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसट्यांच्या वरून निघून जातो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चांगलं बॅकिंग आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विलास उसाटकरनं मात्र या षटकामध्ये चांगली कामगिरी केली, चांगली दमखम दाखवले. आपल्या गोलंदाजीने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आतापर्यंत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, चांगला बॅकिंग विकेट किपरच्या माध्यमातून पंच अवांतर घोषित करतायत. तर महिलांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. चेंडू जर लागला तर आपल्याला दुखापत होईल. जरा धावत निघा मैदानातून. जरा 2 मिनिटं खेळ थांबवा. शॉर्टकट रस्ता पकडलाय ना, त्याच्यामुळं मैदानातून आलेत. जरा लवकर जा मॅडम. चला सुरुवात करा. अवांतर चेंडू मागचा पाहिला आपण. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. काय गोलंदाजी, उसळी घेणारा चेंडू टाकला होता विलास का उसाटकरनं. चांगली गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर विलास उसाटकर एक विकेट देखील कमावली. इथे घडलं काय तर चेंडू बॉडीला प्रयत्न झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आहे. शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. विश्वास पाटील मात्र पर्यंतच बाद झालाय का? नाही, डॉट चेंडू आहे. मी विचार केला तरी पण तर 4 षटकांचा वेळ खेळ संपलाय. या शेवटच्या षटकामध्ये विचार केला ना फक्त 6 धावा खर्च केल्यात विलास उसाटकरनं आणि एक सफलता मिळवले. आणि पहिला ब्रेकथ्रू मिळून दिला असेल तर कोण मिळतील असेल तर विलास उसाटकरनं. आणि या षटकामध्ये आता पुन्हा एकदा हाणामारी होईल का? कारण पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं धनाजी जळे, तो धनाजी जळे पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पुन्हा एकदा महिला मैदानातून चाललेत बघा. जरा लक्ष द्या. जरा घाई जायचंय. धावत निघा, फक्त पडू नका धावताना. तर विनोद पाटील देखील नैऋत्य विभागातून एक लेजंड खेळाडू आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना, आनंद घेताना
आम्ही पाहतोय. लेट आले मग त्यामुळे शेट झाले आणि शेट असे झाले की त्यांना खुर्ची मिळाली आहे. हल्ली खुर्चीसाठी भांडणं चालली आहेत, परंतु इथे सहजासहजी खुर्ची मिळाली आहे आणि त्यांचा सन्मान देखील या व्यासपीठावरून झाला आहे. विनोद पनवेल 40+ कार्याध्यक्ष आहेत. आणि इथे घडतं काय तर धाव घेण्यास तयार नाही आहे विश्वास पाटील. इथे असं वाटलं होतं की 2 धावा झाल्या असं धावून, परंतु धाव घेण्यास तयार नाही आहे. त्याला माहिती आहे माझ्याकडे मनगटी ताकद आहे आणि मी षटकार चौकार मारू शकतो, त्यामुळं आता सिंगल घेणं गरजेचं दिसत नाही आहे. धावांवर अंकुश बसला होता मागच्या षटकामध्ये. 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या विलास सुसाटकरनं, परंतु तो वचपा भरून काढण्यासाठी विश्वास मात्र स्ट्राईक आता सोडणार नाही आहे. हो इथे बघा ब्लॉक खालचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक दिलाय फलंदाजी करत असताना विश्वास पाटीलला. आणि ही खरी ओळख आहे या खेळाडूची. अगदी गोलंदाजांना नाचवण्याचं काम करतो फलंदाजी करत असताना. धावसंख्या एकूण पाहिली तर 71, 71, लॉस ऑफ 1 विकेट. आता कैलास पोरजी स्कोर का विचारतोय, त्याला माहिती आहे की मागच्या षटकामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली. ती अडचण आता भरून काढणार तो विश्वास पाटील. धनाजी जळे षटकांचं विश्लेषण करण्यासाठी आणि गोलंदाजी भरून काढण्यासाठी मात्र धनाजी जळेंनी जे पहिले षटक फेकलं 26 धावांचं, षटक मात्र महागडं ठरलं आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नव्हतं विश्वास पाटील आणि किरण पाटीलला. इथे घडलं काय तर एकही धाव पुन्हा एकदा घेतली नाही आहे. बघा आता चेंडू विकेट केवर फेकलाय आणि त्यानंतर आवाज. मजाक मस्ती गोंधळ हरभराट सगळं चालेल. धावा झाल्यात 71. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू फटका जरी फसला असला तरी क्षेत्ररक्षक मात्र पोचू शकला नाही आहे आणि 2 धावा चित्त्याच्या चपळांना पूर्ण करतायत. एकूण धावा 73. धावा. विश्वास पाटीलचा विचार केला तर 5 षटकार आतापर्यंत रगावलेत त्यांनी. इथे मात्र स्लोवर पद्धती चेंडू आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करायला हवी होती सुरुवातीपासून, परंतु लेट झाला, शहाणपण सुचलं आणि निर्धाव चेंडू हा पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर किती धावा येत आहेत? चला स्पीडअप करायचं आहे. पाचवा चेंडू षटकातील धनाजी जळे याचा. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला तर तो सीमारेषेबाहेर धाडतो. 6 धावा मिळतात पुन्हा एकदा विश्वास पाटीलसाठी. 6 धावा VBP पनवेल संघासाठी. धावांचा विचार केला तर एकूण 79 धावा आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा विश्वास पाटील. VBP पनवेल संघाकडनं खेळताना आतापर्यंत 6 षटकार लगावलेत ते विश्वास पाटीलनं. वैयक्तिक 40 धावसंख्येवर खेळतोय तो विश्वास पाटील. शेवटचा चेंडू, या चेंडूचा शेवट कसा होते पाहायचा आहे. सुटकेचा निश्वास सोडला असेल मी म्हणेन. 1 धाव निश्चित पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे विश्वास पाटीलचा आणि इथे मात्र
रनआउटच्या स्वरूपामध्ये शेवटच्या चेंडूवर सफलता मिळाली. धावसंख्या 79 आणि 81 धावांचा पाठलाग करायचा आहे तो नेरे धुंद्रे विभाग संघाला. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे, परंतु सूर्याची किरण मात्र डोक्यात जायला लागली. एवढं ऊन लागतोय. अतिशय खराब वातावरण पाहायला मिळतंय या पावसाळी दिवसामध्ये. निश्चितच नेरेधुंद्र विभाग गोलंदाजी करत असताना 80 धावा बहाल केल्या आणि 81 धावांचा पाठलाग करावा लागेल. नेरेधुंद्र विभाग संघाला व्हीबीपी पनवेल संघ मात्र 80 धावा कशा पद्धतीने वाचवणार की त्या धावांचा पाठलाग करत असताना नेरेधुंद्र विभाग संघ हल्लाबोल करणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पावसाळी रबर बॉल स्पर्धा सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून
तर निश्चितच 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी नेरे दुंद्रे विभाग सज्ज झाला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. धनाजी दले सत्ता संगनायक मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि त्याला सोबत आपण पाहतोय निश्चितच विनोद पाठे शरद गोलंदाजी मार्कवर. हो, पहिला चेंडू लेस्टमला सोडून जाणारा पंच अवांतर घोषित करतायत आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली. धावा कशावर धावा येणं गरजेचं असणार आहे आता तर नेरे दुंद्रे विभागासाठी, कारण 30 चेंडूमध्ये 81 धावा करायच्या होत्या. एक धाव कमी झाली. 80 धावा अजून देखील करायच्या आहेत. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा बॉल आहे मधून मैदानात बॉल आहे. सिंगलच्या माध्यमातून वैयक्तिक खातं खुलं केलं आहे धनाजी दळेनं आणि एक धाव अजून संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 2 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे सिंगल डबलनं काही होणार नाही आहे. चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. किरण पाटीलनं जशी सुरुवात केली होती, विश्वास पाटील जसा तुटून पडला होता त्या पद्धतीनं मात्र फलंदाजी करावी लागेल UBP पनवेल संघासमोर खेळत असताना. कारण या संघामध्ये विचार केला तर चांगल्या चांगल्या गोलंदाजांमध्ये भरलेला हा ठासून संघ पाहतोय तो UBP पनवेल संघ. ब्लॉकरचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर. विनोदला मात्र काही समजलं नाही. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. बॉल निर्धाव जातोय आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. शरद गोलंदाजी मार्कवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र फक्त दिशा दिली. 1 बाउन्स. चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एक धाव निश्चित पाहायला मिळते. एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागलं. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एक धावेनं आपलं खातं खुलं केलं आहे. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील संपलेत आणि धावा झालेत एकूण फक्त 3. धनाजी जळेनं जे षटक फेकलं होतं पहिलं त्या पद्धतीनं मात्र फलंदाजी पाहायला मिळाली ती किरण पाटील आणि त्याचबरोबर विश्वास पाटीलजी. निर्धाव चेंडू अजून देखील षटक एक अतिशय भन्नाट षटक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वारंवार पूल करण्याचा प्रयत्न करतो धनाजी दळे परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू काय आला नाही आहे आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला आहे. आणि पहिलं षटक हाताळत असताना शरदनं धावा खर्च केला एकूण 3 आणि कोणतीही सफलता नाही आहे. नरेश गायकवाड गोलंदाजी मार्कवर. तर भरलं मोठं डोंगर उभं केलं मी म्हणे UBP पनवेल संघानं आणि त्याला फोडण्यासाठी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये दाखल पाहतोय. धनाजी आणि विनोद ही जोडी आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. 3 धावा खर्च केल्या. शरदनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मनं जिंकली पहिल्या षटकामध्ये आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी नरेश गायकवाडला आपण पाहतोय लेग स्पिन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु इथे पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसरा चेंडू अवांतर पाहायला मिळाला. फुलटा चेंडूला दिशा दिली. फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू मात्र अवांतर घोषित होत आहे. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 1+1 2 धावा.
स्ट्रायकिंगला धनाजी. इथे मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय. फायनल क्षेत्र निवडलाय. चेंडू जातोय हवाई सफर 6 धावांसाठी. या फटक्यांची नितांत गरज आहे मी म्हणेन नेरेधुंद्रे विभागासाठी, कारण 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि नरेश गायकवाड चालवलेला हा हल्ला 6 धावांचा आपण पाहिला तो धनाजीच्या माध्यमातून. धावसंख्या एकूण 12. पुन्हा एकदा फायनल क्षेत्र निवडलं. चेंडू दिशा दिली आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि 2 धावा मिळतील. ते धनाजीसाठी 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद होते. मला वाटतं बॅटची कडा घेतली चेंडूला आणि चेंडू जाऊन विसावला तो गोलंदाजीच्या हातामध्ये. नामदेव जमदाडे फलंदाज मैदानाकडे दाखल झाला आणि वाकडी गावचे माजी सरपंच हॅलो नामदेव हा फलंदाज नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झाला. 1 धाव निश्चित पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील पाहायला मिळते आणि 2 धावांचा दुजोरा. बरं एकेरी धोरण काही बिघडणार नाही मी म्हणेन. BBP पनवेल संघाचा 16 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. दुसरे षटक मार्गस्थ असताना या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे शेवटचा चेंडू. आणि या षटकातील शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या आपण फक्त 16. 81 धावांचा पाठलाग करत असताना BBP पनवेल संघासमोर अक्षरशः कठीण काम होऊन बसलंय. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून येतो की काय. चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे आणि गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळं BBP पनवेल संघाचं आत्तापर्यंत वर्चस्व राहिलं आहे. परंतु या वर्चस्वाला वाचा फोडण्यासाठी संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळावा लागेल. चेंडूला सीमारेषे बाहेर धाडावे लागतील आणि तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. परंतु इथे घडेल काय निश्चित चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काय घडते पाहिजे. 6 धावा. नामदेव जमदाडेच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार पाहतोय. परंतु या फटक्याला जरी उशीर झाला असला परंतु धावांचा ओघ चांगला पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावर. उमेश खानावकर चेंडूपर्यंत पोहोचला. 25 धावा धावफलकावर. हो नामदेव जमदाडे फलंदाजी करत असताना आता मात्र सिंगल पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. शरदनं पहिलं षटक हाताळलं. फक्त 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. षटकाराचा मार जरूर खाल्ला असला तरी देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण 26.
धाव कॉर्नरच्या दिशेने चेंडू वळवला गेलाय. तर या षटकातील शेवटचा चेंडू हो एक्स्ट्राच्या लॉंग ऑफच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि नामदेवच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. बत्तीस धावा धावपलकावर 33 धावा धावपलकावर. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. ते एक गडी बाद 33 धावा. 12 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 24 धावांची गरज असणार आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उमेश खानावकर मॅन फ्रॉम नावडे. हा देखील गोलंदाज ब्लॉक खालचा बादशाह आहे आणि त्याच्याकडून आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेरून फेकला गेलाय आणि अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. या सामन्यामधून जिंकणारा संघ लगेचच सामना आपला होईल. नेरे-दुंद्रे विभाग आणि व्हीबीपी पनवेल संघ आपण लक्ष घ्यायचंय. तर सामना संपल्यानंतर लगेचच जिंकणाऱ्या संघाशी भूमिपुत्र 11 संघ पनवेल या संघासोबत आपला दुसरा सामना होईल याची दक्षता घ्यायची आहे. उमेशच्या गोलंदाजीवर हा खणखणी चौकार पाहायला मिळाला. पहिला चेंडू अवांतर त्यानंतर चौकार आणि उमेश गोलंदाजी मार्कवर. हो पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. चेंडू पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव निश्चित पाहायला मिळतंय. एकेरी धावेनं धावसंख्या आपण पाहिली तर 39. आता समीकरण पाहायला मिळेल 10 चेंडू आणि 42 धावा. हो नामदेवच्या बॅटमधून अजून एक फटका पाहायला मिळतोय. परंतु काय घडतंय तर चेंडू जाते लॉंग ऑन क्षेत्राकडे सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. नामदेवनं मात्र आज चमकढमक दाखवली आहे. 7 चेंडूमध्ये 22 धावांची मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत खेळला आहे. जबरदस्त खेळ आज नामदेव जमदाडेंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅपिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेतोय. विकेट किपरच्या दस्तावेमध्ये जाऊन विसावते चेंडू आणि नामदेवच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली तर 45. 4थं षटक मार्गस्थ असताना या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होतोय तो नरेश. तर नामदेव दादा जमदाडे आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नामदेव दादा आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपला सन्मान होईल. आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नरेश आलाय नवीन फलंदाज. उमेश गोलंदाजी मार्कवर. हो टॅपिंग क्रिकेट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला चपराक लावली आहे. चेंडू जातो आहे सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आल्या आल्या मात्र चौकारानं खातं खुलं केलंय. शेवटचा चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. घडलं काय तर 1 धाव निश्चित पूर्ण होईल आणि धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या एकूण 50 धावा लागल्यात. म्हणजे आता समीकरण उरलं आहे 6 चेंडू आणि 31 धावांचं. सुरुवात जर चांगली झाली असती पहिल्या षटकामध्ये तर कदाचित हा सामना
अटीतटीचा पाहायला मिळाला असता, परंतु अजून देखील काही बिघडलं नाही आहे. 6 चेंडूमध्ये किमान 5 मोठे फटके म्हणजे 5 षटकार लगावले. तर रामदेवदादा जमदाड यांची खेळी आज आपण पाहिली तर किती घडलं तर 22 धावांची मॅरेथॉन इनिंग आज माझ्या डोळ्यासमोर पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आज आणि पुढच्या खेळीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्यासाठी. आणि वाकडी गावाचं भूषण देखील त्यांनी सांभाळलं. माजी सरपंच आज या नावानं त्यांची खास ओळख आहे आणि प्रवीण गायकर यांचे मामा आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचे समालोचक, रायगडमधील एक नामवंत समालोचक प्रवीण गायकर यांचे मामा. 6 चेंडू 31 धावा. जिंकणारा संघ लगेच ताबडतोब सामना खेळायचा आहे. आपल्याला दुसरा सामना खेळायचा आहे ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. तर सिंगल धाव पाहायला मिळते. विनोद पाठे हा फलंदाज सलामीला आलाय. आता 5 षटकारांची गरज आहे. हो, ब्लॉकलचा चेंडू. कैलास नाव आहे पोरजी, परंतु जास्त ओळख त्याची 4Gची आली आहे. कैलास गोलंदाजी मार्कवर. नरेश स्ट्राईक एंडला. पोल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चेंडू निर्धाव. या सामन्यामध्ये आता राम राहिला नाही आहे. सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. बऱ्याच फरकाने हा मात्र सामना जिंकलाय. VBP पनवेल संघाचं हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसामधील दुसरा सामना पाहायला मिळाला आणि दुसऱ्या सामन्यामधील सामना जिंकलाय VBP पनवेल संघानं. आणि या सामन्याचा हिरो आमचे स्कोरर मित्र क्रिश बोर सांगतील. चला, टॉस साठी यायचं आहे VBP पनवेल. किरण पाटील आपण टॉस साठी यायचं प्लीज.